नमस्कार. आजच्या भागात आपण गणिताची एक अशी गंमत बघणार आहोत. एक अशी युक्ती जी आश्चर्यकारकपणे खूप सोपी आहे. चला एका प्रश्नाने सुरुवात करूया. समजा आपल्याकडे 2, 3 आणि 4 हे 3 अंक आहेत. आता या अंकांचा वापर करून जेवढ्या काही 3 अंकी संख्या बनवता येतील त्या सगळ्यांची बेरीज करायची आहे. किती वेळ लागेल असं वाटतं? फक्त 5 सेकंड आहेत, सुरू करा. वाटतंय का हे शक्य आहे की हे गणित खरंच फक्त 5 सेकंदात सुटू शकतं? चला बघूया तर. पण थांबा, तो शॉर्टकट बघण्याआधी आपण जरा नेहमीच्या पारंपरिक पद्धतीने हे गणित कसं सोडवलं जातं ते एकदा बघून घेऊया. तर सगळ्यात पहिली पायरी काय असेल? बरोबर, ह्या 3 अंकांचा वापर करून कोणत्या कोणत्या संख्या बनवता येतात ते आधी लिहावं लागेल. म्हणजे बघा, 234, 243 असं करत करत आपल्याला एकूण 6 वेगवेगळ्या संख्या मिळतात. आणि मग सुरू होतो खरा वेळखाऊ भाग. या सगळ्या संख्यांची बेरीज करायची. आता हे करायला जर काही चूक झाली नाही तर कमीत कमी 30 सेकंद तरी आरामात लागतात. थोडं कंटाळवाणं काम आहे नाही का? पण विचार करा, जर हेच उत्तर मिळवण्यासाठी एक खूपच सोपा, एकदम झटपट मार्ग असता तर. म्हणजे 30 सेकंदांऐवजी काही क्षणातच उत्तर आलं असतं तर तो मार्ग आहे 2-2-2 फॉर्म्युला. खूपच सोपा आहे. काय करायचं? फक्त जे अंक दिले आहेत त्यांची बेरीज करायची आणि त्या बेरजेला 222 ने गुणायचं. झालं. आता 222चं का असा प्रश्न पडला असेल तर याचं कारण असं आहे की प्रत्येक अंक म्हणजे 2, 3 आणि 4 हा शतक, दशक आणि एकक स्थानी प्रत्येकी 2-2 वेळा येतो. म्हणून तो 222चा गुणाकार. पण हो, एक महत्वाची गोष्ट, या फॉर्म्युलासाठी दिलेल्या अंकांमध्ये 0 नसायला हवा. चला तर मग ही जादू प्रत्यक्ष अनुभवूया. बघूया तरी हा फॉर्म्युला वापरून आपलं मूळ गणित किती पटकन सुटतंय. बघा, फक्त 2 सोप्या पायऱ्या आहेत. पायरी क्रमांक 1, दिलेल्या अंकांची बेरीज करायची, म्हणजे 2 अधिक 3 अधिक 4 जे झाले 9. आणि पायरी क्रमांक 2, या बेरजेला म्हणजे 9ला 222 ने गुणायचं. आणि उत्तर आलं 1998. पाहिलं? जे उत्तर काढायला आपल्याला अर्धा मिनिट लागला असता तेच उत्तर काही सेकंदात मिळालं. कमाल आहे ना? चला, आता ही नवीन युक्ती आजमावून बघण्याची वेळ आलीये. एक नवीन उदाहरण घेऊया, म्हणजे हा फॉर्म्युला डोक्यात एकदम पक्का बसेल. हे बघा, नवीन अंक आहेत 5, 3 आणि 6. आता तोच 222चा फॉर्म्युला इथे लावा आणि बघा उत्तर काय येतंय. प्रयत्न करून बघा. या सगळ्यावरून एक विचार मनात येतोच की गणितामध्ये अशा किती समस्या असतील ज्या खरं तर कठीण नसून फक्त एका सोप्या युक्तीची वाट बघत असलेली कोडी आहेत. जरा विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?